2007 मध्ये सेंट्रल रेल्वे मुंबई येथे झालेल्या तब्बल 698 उमेदवारांना या ठिकाणी मेडिकल या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर देखील तब्बल अनेक वर्ष उलटूनही या ठिकाणी त्या उमेदवारांना अद्यापही या ठिकाणी मध्य रेल्वेने शासन सेवेत रुजू केले नाहीये। आपण बघतोय तर गेल्या 3 दिवसापासून महाराष्ट्रभरातील नव्हे तर देशभरातील ते सर्व पात्र असलेले मेडिकल पात्र असलेले सर्व उमेदवारांनी या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी पुकारलेलं आहे। आज या 3ऱ्या दिवशी जर आपण बघतोय तर या ठिकाणी मुंडन करून या ठिकाणी मध्य रेल्वेचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात येत आहे। गेल्या 3 दिवसापासून हे सतत आंदोलन आणि उपोषण या ठिकाणी सुरू असून संपूर्ण देशभरातील तब्बल 698 जे पात्र उमेदवार आहे ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। केंद्र सरकारच्या वतीने ज्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाची ही जी भरती घेण्यात आलेली होती या भरती पात्र उमेदवारांना अद्यापही न्याय मिळालेला नाहीये। यांची संपूर्ण जर बघितलं तर संपूर्णतः मेडिकल चाचणी पूर्ण झाली असून देखील या ठिकाणी त्यांना न्याय अद्यापही प्राप्त झालेला नाहीये। अशा पात्र उमेदवारांनी गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी सुरुवात केलेला आहे आणि या 3 दिवस उलटूनही या ठिकाणी प्रशासनाचा कुठलाच अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी येऊन टेपलेला नाही। त्याचमुळे आपण बघतोय तर या ठिकाणी उपोषणकर्त्याची प्रकृती खालवलेली आहे आणि काही प्रकृती जे खालवली काही उमेदवारांना आता जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या ठिकाणी दाखल देखील करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती खालवल्यानंतर आपल्यासोबत काही या ठिकाणी पात्र उमेदवार आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे तुमची वाली? 3 दिवसापासून तुम्ही या ठिकाणी अन्नप्राशन सेवन केलेलं नाहीये, शेवटपर्यंत हा लढा असाच राहणार आहे का दादा? आम्ही हलणार नाही इथून जोपर्यंत नियुक्तीपत्र मिळणार नाही, आम्ही इथून हलणार नाहीये। याचा जिम्मेदार रेल्वे प्रशासनच राहील शेवटपर्यंत। आपण बघू शकतो की 3 दिवसापासून हे जे आमरण उपोषण करते आहे हे व्यासपीठावर या ठिकाणी अन्न आणि प्राशन असो पाणी असो या ठिकाणी सेवन केलेलं नाहीये। यातील काही उपोषणकर्त्याची जी प्रकृती खालवल्यानंतर या ठिकाणी जर बघतोय तर त्यांच्या जिल्हा रुग्णालयात या ठिकाणी भरती करण्यात आलेला आहे। असं असलं तरी 3 दिवसापासून हे सतत सुरू असलेलं आमरण उपोषण बेमुदत उपोषण अद्यापही दखल घेतली गेली नाही। 3ऱ्या दिवशी अनेक उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी मुंडन करून शासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध केलेला आहे। आता प्रशासनाने या संदर्भात कुठलीच दखल घेतली गेली नसल्यामुळे आपण बघतो या ठिकाणी सर्वच कर्मचारी या ठिकाणी जळगावच्या जीएस ग्राउंडवर ते या ठिकाणी आक्रमक पवित्र्याची आहे। या उपोषणकर्त्याची या ठिकाणी प्रकृती खालवलेली आहे। ही प्रकृती जर या संबंधित जबाबदार हे रेल्वे प्रशासन असेल, त्याच्या जीवाशी जर काही झालं बरं वाईट रेल्वे प्रशासन असेल अशी देखील प्रतिक्रिया या ठिकाणी त्या उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे। मात्र या उपोषणकर्त्यांना न्याय मिळेल का, रेल्वे प्रशासन यांच्या उपोषणाची कथा घेईल का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे।